राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय कोकण, बारामती, पुणे, नागपूर, महाबळेश्वर आणि साताऱ्यासह 24 नगरपालिकांचा समावेश। सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या। कायदेशीर पेच टाळण्यासाठी हा निर्णय। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार, आयोगाची माहिती। तर निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार, फडणवीसांची माहिती। भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्र। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य। निर्णयाचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करावा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची मागणी। तर निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाही। गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार। आयोगाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार। काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा। कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं नियमात बसत नाही। सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, सूत्रांची माहिती। तर राणे विरुद्ध राणे असा संघर्ष होणं अयोग्य। मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचं वागल्यास सांगेन, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि दुसरा शिवसेनेत। तुम्ही भाजपवर बोलताय, मात्र तुमचे एकनाथ शिंदे आमच्या अमित शहांना भेटतात। नितेश राणेंचा केसरकरांवर पलटवार। स्थानिक स्वराज्य संस्थेत शिंदेंच्या शिवसेनेकडूनच युती तोडण्याची सुरुवात। सिंधुदुर्गात शिंदेंनी ठाकरेंना सोबत घेतलं। महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। शिंदेंचे 35 आमदार फुटणार। शिंदे सेनेमध्ये फोडाफोडी करण्यासाठीच रवींद्र चव्हाणांची नेमणूक। संजय राऊतांचा दावा। तर तुमच्या बुडाखालून माणसं नेलीत, आमचे आमदार फुटतील या भ्रमात राहू नका, शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। नगराध्यक्ष पद आणि 30 कोटी रुपये द्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकरांनी मला ऑफर दिली, नितेश राणेंचा गंभीर आरोप। नितेश राणे डरपोक, त्यांच्यात हिंमत असेल तर मी 30 कोटी मागितल्याचा पुरावा द्यावा, अर्ज मागे घेतो, अन्यथा नितेश राणेंनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, संदेश पारकरांचं चॅलेंज। शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये एलसीबी आणि निवडणूक आयोगाचा छापा। भाजपला पराभव दिसल्यामुळेच ही कारवाई, शहाजी बापूंचा आरोप। तर सांगोल्यामध्ये भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाची सुद्धा तपासणी। सूडबुद्धीनं नाही तर तक्रारी आल्यानंतर कारवाई करावी लागते। कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर याच्यावरून धाड ठरत नसते। शहाजी बापूंच्या कार्यालयावरील तपासणीवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य। हिंगोलीतील शेतकरी भवन परिसरात 1 कोटी रुपयांची रोकड होती। दरम्यान पोलीस पथकानं ही रोकड निवडणूक पथकाकडे स्वाधीन केली। एका व्यापाऱ्यांची ही रोकड असल्याची माहिती। अजितदादा आणि शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या। मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवाल मागवला।